आजच्या भागात साक्षीला एक गुंड धमकीचा पत्र देतो, ज्यामुळे ती घाबरून जाते. ही धमकी नेमकी कोणी दिली असावी याचा शोध घेण्यासाठी साक्षी गोंधळात पडते. नागराज ब्लॅकमेल करतो महिपतला, बोलतो तुला चालणार आहे का हे समोर आलेलं की साक्षी ही समीरा आहे. तर अर्जुन केसच्या नावाखाली त्याने सचिनला एका मुलीसोबत बघितले हे सांगण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्टली न सांगता अर्जुन असे सांगतो की एक मुलगी क्लायंट आहे. झाले असे की त्या मुलीची बहीण तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे आणि हे तिला कळलंय. तिला हे समोर आणायचंय आणि त्याला जेलमध्ये पाठवायचंय. पण तो सायलीला सांगतो की हे अजून त्याने बहिणीला सांगितलेलं नाही, कारण त्याची बहीण प्रेग्नेंट आहे असं सांगायला जात होतो. तर सायलीला आयडिया लागायच्या आधी अर्जुन म्हणतो की तिची बहीण प्रेमावर खूप विश्वास ठेवते, ती खूप हळवी आहे आणि ॲक्च्युली तिची तब्येत बरी नाही. तिला जर आता हे कळलं तर कदाचित तिचा जीवही जाऊ शकतो. म्हणून माझ्या क्लायंटला कळत नाही आहे सगळ्यांसमोर त्या माणसाचा मुखवटा फाडायचा की बहिणीमुळे गप्प बसायचं. पॉसिबिलिटी आहे की अस्मिताला कोणताही धोका सहन होणार नाही. सायली म्हणते अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही आणि जर ही गोष्ट तिला चुकीच्या पद्धतीने कळली ना तर त्याचा केवढा मोठा धक्का बसेल. काय अर्जुन अस्मिताचा नवरा सचिनने हे केलंय सांगेल की लपून ठेवेल? पुढे काय होणार? समोर हे येतच की ती डेड बॉडी प्रतिमाची नव्हतीच. मग तन्वीचा DNA त्या फेक बॉडीशी मॅच कसा झाला? काय महिपत मान्य होईल नागराजची? बघत राहा ठरला तर मग, आणि सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनलला.